हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, नुकतीच 21 मार्चला तुमची पूर्वपरीक्षा झाली. आता तुम्ही सगळे निकालाची वाट बघता आहात आणि सोबतच मला माहिती आहे, तुम्हाला याची खात्री आहे की परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे, म्हणून तुम्ही पुढच्या परीक्षेला म्हणजेच मुख्य परीक्षेच्या तयारीला लागला असाल. तर मुख्य परीक्षेची तयारी करताना सुद्धा तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर रेडिओ MPSC गुरु ऐकायचं आहे. कारण रेडिओ MPSC गुरुमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही विशेष सत्र, मुख्य परीक्षाभिमुख सत्र सुरू केलं आहे, ज्यातून तुम्हाला आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. ऐकूया आजचा प्रेरणादायी विचार. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. मग आता कारणं शोधत बसू नका आणि पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागा. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 27 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 1843मध्ये मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकाने झाली. सांगली येथे या पहिल्या गद्य व संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाटक या कलाविष्काराची प्रसिद्धी वाढली. 1962 पासून नाटकाचे जागतिकीकरण व्हावे, कलेचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. 27 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 1961मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. या निमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली जो क्वाच्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. चला तर मग आजच्याच दिवशी घडलेल्या विशेष घटनांचा आढावा आता आपण दिनविशेष या सत्रात घेऊया. 1958 साली निकिता क्रुश्चेव सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष झाले. आजच्याच दिवशी 1977 साली टेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन ॲम आणि KLM या दोन बोईंग 747 प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन 583 जण ठार झाले. 1967मध्ये नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लाव हॅरोवस्की यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1890मध्ये झाला. 1952 साली टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयाडा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 जून 1894 रोजी झाला. काइचिरो टोयाडो हे एक जापानी व्यापारी होते. टोयाडोचे लक्ष ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमधील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगकडे बदलण्याच्या निर्णयामुळे टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अस्तित्व निर्माण झाले. टोयोटा या कंपनीची स्थापना किचिरो टोयाडो यांनी केली आणि 28 ऑगस्ट 1937 रोजी त्याचा समावेश केला. जगातील सर्व प्रमुख देशांमध्ये आपली उत्पादने विकणारी टोयोटा ही जगातील 14व्या क्रमांकाची मोठी कंपनी तर सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. आजच्याच दिवशी 1668मध्ये इंग्रज शासक चार्ल्स द्वितीय याने बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीला दिले. 1968मध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारिन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी झाला. 12 एप्रिल 1961मध्ये युरीने वोस्तोक 1 नावाच्या यानातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेप घेत अंतराळात प्रवेश केला. अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वी तलावरचा पहिला माणूस हा बहुमान युरीने पटकावला. अंतराळात प्रवेश करण्याची मोहीम किती जोखमीची असू शकेल याची कल्पना युरी गागारिन यांना होती. त्यामुळेच गागरिन यांनी आपल्या कुटुंबियांना या मोहिमेबाबत कोणतीही कल्पना दिली नाही. अंतराळातील या मोहिमेतून परत येण्याची कोणतीच खात्री युरी गागरिन यांना नव्हती. एक क्षण असाही आला ज्यावेळी
युरी गागरिन यांच्या यानाला आग लागण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र युरी यांच्या धाडसाने आणि चाणाक्ष बुद्धीने तब्बल 108 मिनिटे त्यांचे यान अंतराळात फिरत राहिले. पृथ्वी तळावरील अंतराळात जाणारा पहिला माणूस युरी गागरिन यांची इतिहासात नोंद आहे. 27 मार्च 1968 रोजी गागरिन MiG-15 UTI या विमानाची चाचणी घेत असताना त्यांचा आणि गागरिन यांच्या सहकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. गागरिन यांच्या अंतराळ मोहिमेनंतर नासा यांचे धाडस वाढले आणि 3 आठवड्यानंतर अमेरिकेचे एलन शेफर्ड यांनी अंतराळ मोहीम फत्ते केली. आजच्याच दिवशी 1785 फ्रान्सचा राजा लुई 17वा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1845 नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम रॉन्टजेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 फेब्रुवारी 1923 रोजी झाला. विल्यम रॉन्टजेनने क्ष किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते. फक्त विल्यम रॉन्टजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली. विल्यम रॉन्टजेनच्या आधी जॉन हिथरॉफ, इव्हान निकोला टेस्ला, फर्नांडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. 1895 विल्यम रॉन्टजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे अनुमान निघाले की काही किरणे दिसत नाहीत परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात. या किरणांना क्ष किरण असं नाव ठेवलं गेलं. वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा म्हणजेच फोटो घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्षकिरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्षकिरण म्हणजेच एक्सरेने तपासता येऊ शकते. आजच्याच दिवशी 1863 साली रोल्स रॉयस लिमिटेडचे निर्माते हेनरी रॉयस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 एप्रिल 1933 रोजी झाला. 1901 साली डोनाल्ड डकचे हास्य चित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 ऑगस्ट 2000 रोजी झाला. 1898 भारतीय शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचं निधन झालं. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर 1920 अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापीठाचा दर्जा या विद्यापीठाला देण्यात आला. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1897 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1954 भारतीय लेखक हेमंत जोशी यांचा जन्म झाला. 1965 साली मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा जन्म झाला. दूरदर्शनवरील सुरभी 1993 ते 2001 या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या. हम आपके है कौन या हिंदी चित्रपटामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. आजच्याच दिवशी 1985 साली भारतीय अभिनेता आणि उद्योजक रामचरण यांचा जन्म झाला. त्याला 2 आंध्र प्रदेश राज्य नंदी पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळालेले आहेत. 1992 साली साहित्यिक गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शरदचंद्र वासुदेव चिरमुले यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1996 साली भारतीय टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले यांचा जन्म झाला. 2000 साली हिंदी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1992 साली पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1997 संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचं निधन झालं. ते मामा आचरेकर या नावानेही ओळखले जात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच स्त्री भूमिकाही केल्या आहेत. आजच्याच दिवशी 2000 साली चित्रपट निर्माते व दिग्दर्शक BR चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाभारत या मालिकेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यांना दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं.
2001 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. आम्ही तुम्हाला दिनविशेष या सत्रात बऱ्याच घटना यांविषयींची सविस्तर माहिती देत असतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटते याविषयीचा फीडबॅक आम्हाला द्यायला विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग भेटूया आता उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत बाय. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.